आई, तुझ्याशिवाय मी कशी राहू? अगं बाळा, जशी मी माझ्या आईशिवाय राहायला शिकले तशीच तूही शिकशील. आयुष्यात काहीतरी चांगलं मिळवायचं असेल तर घरट्या बाहेर पडावंच लागतं. जर तू नेहमी भीतीतच राहिलीस तर संपूर्ण आयुष्य कसं जगशील? आई वडिलांचं कर्तव्य असतं की त्यांनी आपल्या लेकरांना आयुष्यातील प्रत्येक चढ उताराची ओळख करून द्यावी. म्हणूनच आता तुला या डोंगराच्या पलीकडे जाऊन नव्या जगाचा अनुभव घ्यावा लागेल. नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. आपल्या पक्ष्यांच्या जीवनात एकच घरटं कायमचं नसतं. काळानुसार नवीन ठिकाण शोधावी लागतात. आता मी फार उंच उडू शकत नाही, माझं वयही खूप झालं आहे, पण माझ्या मोठ्यांकडून मी एकच गोष्ट शिकले आहे. आपली स्वप्न, आपल्या आशा, आपल्या इच्छा आणि आपलं संपूर्ण आयुष्य पुढच्या पिढीत जिवंत ठेवायचं असतं. माझ्या लाडक्या लेकरा, हेच खरं वास्तव आहे. कदाचित आता मी फार काळ तुझ्यासोबत राहू शकणार नाही. नाही आई, असं काही बोलू नकोस. अगं बाळा, सत्य कधीही बदलता येत नाही. म्हणून तू डोंगराच्या पलीकडे जा. तुझ्या आयुष्यातील आनंद शोध आणि मनापासून जग. हे सगळे आता तिकडे निघाले आहेत. तूही यांच्या सोबत जा आणि कधीही त्यांची साथ सोडू नकोस. वाटेत कितीही संकट आली तरी घाबरू नकोस. आपल्या कुटुंबाची आणि आपल्या वंशाची नेहमी काळजी घे. आयुष्य म्हणजे प्रेम, विश्वास आणि प्रत्येक श्वासाची जपणूक. मी तुला आजवर जे काही शिकवलं आहे तेच तुझ्यासाठी माझी सर्वात मौल्यवान ठेव आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुझी आहे. हो आई, मी तुझं प्रत्येक वचन पाळेन. आपल्या पूर्वजांच्या अपेक्षा कधीही खोट्या ठरू देणार नाही आणि एक सुंदर अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करेन. समोर सुरभी चिमणीचं घरटं आहे. कदाचित तिथे आणखीन काही स्थलांतर करणारे पक्षी जमले असतील. तू त्यांच्या सोबतच प्रवासाला निघ. आणि हो, भविष्यात पुन्हा कधी या जंगलात परत आलीस तर याच झाडावर तुझं नवीन घरटं बांध. तुझ्या छोट्या छोट्या पिल्लांसोबत आनंदाने राहा. आईचा निरोप घेतल्यानंतर चिवू चिमणी नव्या वसंताच्या शोधात डोंगराच्या पलीकडच्या प्रवासाला निघाली. थोड्याच वेळात ती इतर स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याजवळ पोहोचली. एक पक्षी तिला म्हणाला, अगं, आजपासून तू आमच्या सोबतच प्रवास करशील का? हो, पण माझी आई आता माझ्या सोबत नाही. अगं, घाबरू नकोस. आता आम्ही सगळे तुझं कुटुंब आहोत. यानंतर त्या जंगलात राहणारे सर्व पक्षी एकत्र प्रवासाला निघाले. दिवसभर आकाशात उंच भरारी घेत ते पुढे पुढे जात राहिले. संध्याकाळ झाली आणि अंधार पडू लागला. थव्याच्या प्रमुखाने सांगितलं, आजची रात्र इथेच विश्रांती घेऊया. ही जागा सुरक्षित आहे. सगळे पक्षी जवळच्या उंच झाडांवर जाऊन विसावले. थोड्या वेळाने चिवू चिमणीने तिच्या शेजारी बसलेल्या विहंग पोपटाला विचारलं, काका, अजून किती वेळ लागेल? आपला प्रवास अजून किती बाकी आहे? अगं बाळा, मी हा प्रवास माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा करत आहे. उद्या संध्याकाळ होण्यापूर्वी आपण आपल्या नव्या जंगलात पोहोचू. अहो काका, ते जंगल खूप सुंदर आहे का? अगं बाळा, जंगलाचं खरं सौंदर्य फक्त झाडं, फुलं किंवा नद्यांमध्ये नसतं. खरं सौंदर्य आपल्या मनात असतं. जर तुझं मन आनंदी असेल, तुझ्या हृदयात प्रेम असेल आणि कोणाबद्दलही वाईट भावना नसतील तर तुला प्रत्येक जंगल सुंदरच वाटेल. अशा गप्पा मारता मारता सगळे पक्षी शांतपणे झोपी गेले. पहाट होताच थव्याच्या प्रमुखाने हाक मारली, अरे उठा सगळेजण, आपल्याला पुन्हा प्रवास सुरू करायचा आहे. वेळ खूप कमी आहे. आपल्याला लवकरात लवकर आपल्या नव्या निवासस्थानी पोहोचायचं आहे. क्षणाचाही विलंब न करता सगळे पक्षी पुन्हा आकाशात भरारी घेऊ लागले. आता त्यांचा प्रवास शेवटच्या टप्प्यात आला होता. काही वेळातच डोंगराच्या पलीकडे हिरव्यागार जंगलाचे दर्शन होऊ लागले. हे सगळं चिवू चिमणीचं पहिलं स्थलांतर होतं.
ती शेजारी उडणाऱ्या पोपट काकांना विचारू लागली. अहो काका, आता मला इथे एकटंच राहावं लागेल का? अगं नाही, या जंगलात कुणीतरी तुझी वाट पाहत असेल. अजिबात घाबरू नकोस. लवकरच तुला तुझी माणसं म्हणजेच तुझं कुटुंब भेटेल. थोड्याच वेळात सर्व पक्षी जंगलात उतरले आणि प्रत्येकजण आपापल्या घरट्याच्या शोधात निघाला. चिऊ चिमणी नदी किनारी असलेल्या एका मोठ्या झाडावर जाऊन बसली. तेवढ्यात त्या झाडावरील घरट्यातून एका छोट्या पक्ष्याने आपल्या आईला विचारलं. बघ ना, दुसऱ्या जंगलातून काही पक्षी आले आहेत. हो बाळा, आपल्या पक्ष्यांच्या आयुष्यात असा प्रवास तर करावाच लागतो. अचानक त्या छोट्या पक्ष्याची नजर चिऊ चिमणीवर गेली. अगं आई, ती चिमणी आपल्या कुळातलीच वाटते. आईने तिच्याकडे नीट पाहिलं आणि म्हणाली. हो बाळा, मलाही तसंच वाटतं. ती प्रेमाने चिऊ जवळ गेली आणि विचारलं. बाळा, तू दुसऱ्या जंगलातून आली आहेस का? हो काकू, माझी आई खूप आजारी होती, त्यामुळे तिला प्रवास करता आला नाही, म्हणून मी एकटीच इथे आले. अगं बाळा, तुझ्या आईचं नाव काय होतं? काकू, माझ्या आईचं नाव सुरभी होतं. अगं, म्हणजे तू सुरभीची मुलगी आहेस. किती गोड आहेस तू. तुला माहीत आहे का, गेल्या वर्षी आम्ही वसंत ऋतूत तुमच्या जंगलात आलो होतो, तेव्हा तुझ्या आईने आमचं इतकं प्रेमाने स्वागत केलं होतं. आम्हाला भरभरून खाऊ घातलं आणि आपल्यासारखं जपलं. चल, आता आमच्या घरी चल. आजपासून तू एकटी नाहीस, तू आमच्या कुटुंबाचाच भाग आहेस. चिऊ आनंदाने त्यांच्यासोबत त्यांच्या घरट्यात गेली. घर दाखवत ती चिमणी म्हणाली. अगं, हे घर आता तुझं सुद्धा आहे आणि हा माझा मुलगा विहान. थोडा खोडकर आहे, पण मनाने खूप चांगला आहे. हळूहळू तुम्हा दोघींची छान मैत्री होईल. हे ऐकताच चिऊने लाजत विहानकडे पाहिलं आणि विहानने हे हलकसं हसला. अशा प्रकारे चिऊने त्या नव्या जंगलात आनंदाने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. आकाशाकडे पाहत ती मनातल्या मनात म्हणाली. अगं आई, मी सुखरूप आहे. तुझ्याशिवाय जगायला मी शिकले आहे. तुझे संस्कार आणि तुझे शब्द कायम माझ्या सोबत आहेत. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, आई वडिलांचे संस्कार हे आयुष्यभर आपल्याला योग्य मार्ग दाखवत राहतात. बदल स्वीकारल्याशिवाय आयुष्यात नवीन संधी मिळत नाहीत. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.